गरमागरम मिसळ पाव बघा, मस्त तर्री आहे. त्याच्यानंतर इकडं कांदा आहे, इकडे लिंबू आहे आणि इकडे पाव आहे. या मंडळी नाश्ता करायला तुम्ही सुद्धा. फायनली आपल्या डिगू शेटची मॅगी आली इकडे गरमागरम मस्तपैकी. बाहेर पाऊस पडतोय असा आणि त्या पावसाच्या वातावरणात मस्त मॅगीचा आनंद घेतोय. ओके. शिवाजी महाराज की जय. अरे अरे महादेव. अरे अरे कोंबडी, रानटी कोंबडा आहे, गावठी आहे ना. गावठी कोंबडा आणले बाबूने. हे बघा मित्रांनो, आपल्या ओळखीची मंडळी भेटली तिकडं, दाभोळचीच आहेत सर्व. चला मित्रांनो, येतो जाऊन वरती. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे सोंडाई किल्ल्यावर. आपल्यासोबत बघताय कोण कोण आहे इकडे बघताय. इकडे रितेश आहे, नंतर इकडे दिगंबर आहे आणि इकडे रोया दा. आता वाजलेत 7:30. आम्ही रितेश आणि मी बोरोलीवरून 6 वाजता निघालो होतो. दिगंबर जुईनगरला आमच्या आधी येऊन पोचला होता. जवळजवळ तो 6:30ला आला होता. आता 7:30 वाजलेत, पिकअप केले त्याला. तर चला आपण निघूया आणि प्रवासाची काय मजा असते ती बघूया. चला मित्रांनो. महादेव. आपला दिगू पहिल्यांदी जुईनगरला पोहोचणारा पहिलाच माणूस आहे. त्याला आपण काहीतरी सन्मानचिन्ह देऊन आपण त्याच्यानंतर स्वागत करू. नंतर त्याचा सत्कार करण्यात येईल. बिचारा सर्वांच्या लवकर आलाय. नाश्ता एक्स्ट्रा पाहिजे त्याला. मित्रांनो, आपल्यासोबत आपल्या बाईक पण आज येतात. इकडे बघता, इकडे MT-50 आपल्या प्रितेशबाईची आहे आणि इकडं युनिकॉर्न. हर हर महादेव. 2 गाड्या आणि आम्ही 4 जण चाललो आहे. आता आम्ही नेरूळमध्ये आहोत आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. या साईडला आपल्याला आता या साईडने जायचं आहे पुढं. हे बघा, पावसाचा जुगाड केला आहे आम्ही. भिजणार आहोत आम्ही. जास्त काही जॅकेट वगैरे कोणी घातलेच नाही आणि फक्त वरचाच घातला आहे. बाकी खालती ओपनच आहे सर्व. हे बघा, भिजायच्या तयारीतच आहे सर्व मंडळी आपली. आणि हा सकाळचा नजारा एकदम भारी आणि सकाळची राईड करायला पण मस्त वाटतं एकदम. चला या साईडने पुढे निघूया आपण. आता मित्रांनो, मुंबई गोवा हायवेवर आहे. पाठीमागला आहे त्या साईडला गाड्या लावत आम्ही. आणि जिथं गाड्या लावल्या तिथं वडापाव समोसा पाव होते. पण पोरांना मिसळपाव खायचे आहे, त्याच्यामुळे ते या साईडला आले. अनुभव स्नॅक्स कॉर्नर आणि आपली मंडळ तिकडे बसले त्या साईडला. चला फायनली आपल्याला इथं मिसळपाव भेटणार आहे. 4 मिसळपाव सांगितल्यात आणि आपली मंडळी इथं बसले. बघताय असं शॉप आहे दादाचं इकडं आणि हे मंडळी बसलेत. हे काय मागवलं रे दादा, काय मागवलं? मिसळपाव. फायनली मिसळपाव आला इकडं. सोना टेस्ट करून सांग रे बाळा. मस्त आहे. दिगंबरने टेस्ट केला. दिगंबर बोलतो ओके एकदम. सोनू एकदम पद्धतशीर सजवतोय तिला. सजून खाय. गरमागरम मिसळपाव बघा, मस्त तर्री आहे. त्याच्यानंतर इकडं कांदा आहे, इकडे लिंबू आहे आणि इकडे पाव आहे. या मंडळी नाश्ता करायला तुम्ही सुद्धा. 1 नंबर आहे. कांदा आणि लिंबूचं कॉम्बिनेशन 1 नंबर आहे. एक नंबर बरोबर. दिगंबर पण आपला बोलतोय. काय कसा आहे दिगंबर? मस्त आहे. काय नाव आहे? अमृत ना. अनुभव.
अनुभव स्नॅक्स कॉर्नर. बाकी मंडळी तुम्ही टाकायला पाव किलो जाईल. मस्त एका असा तुकडा घ्यायचा, त्याच्यामध्ये अशी मिसळ घ्या आणि नाश्ता करून झाला. आता गरमागरम चहा आले आणि चहा पिण्यासाठी आपल्या इकडं मंडळी सज्ज आहे. इकडं चला गरमागरम चहा पिऊन घेऊया. पावसाचे सर आले आता इथं. आम्ही अजून पण हॉटेललाच आहोत. आमच्या दिगू साहेबांची इकडं मॅगी येते, त्याला पावसातून मॅगी खायची आहे, तोपर्यंत थांबतोय. तसं पण आम्हाला भिजायचंच आहे पावसात, आपला काही इश्यू नाही. आपण निघतानाच भिजायच्या तयारीत आलो आहे. मॅगी आली इकडे गरमागरम मस्त की. बाहेर पाऊस पडतोय असा आणि त्या पावसाच्या वातावरणात मस्त मॅगीचा आनंद घेतोय. ओके. हां मंडळी या तुम्ही सुद्धा. मिसळ पाव खाऊन झाली, पण त्याला पावसातून मॅगी पण खायची इच्छा होती. मग बोला चला हो द्या. बाकी यांचा नाश्ता झाला आहे दोघांचा. यांची गप्पा गोष्टी चालल्यात आणि बघा इकडं वातावरण मस्त झालं आहे. पावसाची एक सर येऊन गेली, पडतोय आता पण. मंडळी नाश्ता करून आपण निघतो आता इथून. खूप मस्त नाश्ता होता. जर तुम्ही कधी आलात ना नाशिक साईडला वगैरे जात आहे किंवा सोंडाई किल्ल्याला जात आहे तर नक्की भेटा. नक्की नाश्ता चांगला होता. बारवाई फुल स्टॉप असं एरियाचं नाव आहे या. आणि चला आपण निघतो आता. हे बघा आपली मंडळी निघालीत आता. या साईडला रोहायला आहे. नाश्ता व्यवस्थित झाला ना? चला पावसाची पण एक मस्त सर येऊन गेली. आता जाऊया. आपण त्या साईडने आलो आहे. आता आपल्याला या साईडला जायचं आहे आणि आता वाजले 9:30. तर आता प्रवास आपला जवळजवळ अजून अर्धा ते पाऊण तास प्रवास बाकी आहे. मस्त पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो. आता पाठी बघता हायवेला गाड्या कशा आहेत एकदम रूममध्ये. आणि आता आपले बाकी 2 मेंबर रेनकोट चढवत आहेत आणि आम्ही तर भिजणार आहोत. त्या त्या साईडला उभं आहेत. त्या साईडला पावसातून ट्रिप चालली आपली सोंडाई किल्ल्यावर. सोनू काय एक्सपिरियन्स कसा वाटतं तुला? मस्त एक्सपिरियन्स आहे. मस्त पाऊस पडतो, असाच पाऊस पडत राहू दे ना. आताच पाऊस पडत राहू दे आणि ट्रेक सक्सेसफुल होऊ दे. आता तिथेच हे बघा पाठून रायडर लोक पण येते त्या साईडला. झालं फायनली आणि आम्ही दिसतो आता सर्व. हा माणूस खरं दिसतोय. हा खरा माणूस दिसतोय इकडं. आमच्या 2 मेंबरने रेनकोट चढवले आणि आम्ही तर दिसतोय बघा. इकडे पेशंट उभा आहे आणि पाऊस मस्तपैकी चालू झाला आहे. पावसात अशी ट्रेकला जायची मजा वेगळी आहे मित्रांनो. तर चला मस्त पावसाचा आनंद घेत घेत आपण पुढे जाऊया. घरात बघितले रोहाचा बघा इकडे फुल पॅक झाला एकदम. हा बघा और एक दिखत आहे घेतलेली. हा माणूस अजिबात भिजणार नाही. बघताय तुम्ही इकडं एकदम फुल तयारीत आला. एकदम पॅक झालाय. पाणी जाणारच नाही ह्याच्यात. दिगंबर आणि मी भिजतोय. त्या दोघांनी रेनकोट चढवलेत. त्याने फक्त वरचा चढवलाय आणि रोहाचा तर पूर्ण पॅक झाला या साईडला बघा. एक रेनकोट नाही मित्रांनो. रोहाचा किती रेनकोट आहेत सांग? 2 रेनकोट आहेत. पावसातून फिरण्याची हीच तर मजा आहे मित्रांसोबत. मस्त थांबलो आम्ही एक साईडला पाऊस आल्यामुळं आणि मजा घेतोय पावसाची. प्लॅन हा अचानक झालाय. हा बरोबर. अचानक निघालोय. रोहाचा चेहरा पण नाही दिसत आहे. अचानक प्लॅन झाला आहे. अचानक झालेले प्लॅन कधी पण खूप चांगलेच असतात. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येत आहे सोंडाई किल्ल्यावर मित्रांनो. आपण पाटून चौक साईडनी पण लेफ्ट मारला होता. त्याच्यानंतर आता पण आपण एक लेफ्ट मारून असं या ब्रिजवर आलोय. 2 रेनकोट घातलाय आणि बोलतोय तो. 2 चष्मा लेफ्ट मारून आलो आपण 5च्या रस्त्याने आलो या साईडनी. 2 रेनकोट घेऊन. अरे 2 चष्मा. अरे 2 रेनकोट 2 चष्मा. लग्न आहे. क्या जुगाड किया रे इंडिया ने. मी काय सांगतोय आणि यांचा काय चाललाय त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. तर आपण पाठवून आलो त्या साईडनी आणि हा ब्रिज लागला आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवतो. ह्या ब्रिजच्या खालून आहे ना मित्रांनो ट्रेनची लाईन गेली. आपल्या गाव साईडला जातात ना ट्रेन,
त्यांची लाईन गेली बघा. बघा कसा नजारा दिसतोय तुम्हाला. आम्ही एकदम टॉपला वरती आहोत, ब्रिजवर आहोत हे बघा. आणि आजूबाजूचा परिसर बघा. पाऊस अजून पण चालू आहे. मगाशी जोरदार होता, आता थोडा कमी आला आहे पाऊस. पण आजच्या ट्रिपमध्ये आपल्याला पाऊस तर भेटणारच आहे. हा बघा असा ब्रिज आहे. आणि आपल्याला आता समोर जायचं आहे. आता जवळजवळ 10 मिनटं राहिलीत आपल्याला. तर मी बाकी माहिती तुम्हाला देतो, कसं यायचं आहे, किती किलोमीटर आहे मुंबईवरून, ते तिथं पोहोचल्यावर मी सांगणारच आहे तुम्हाला. जुईनगरला पोहोचणारा सकाळपासून मी सांगतोय, जुईनगरला पोहोचणारा पहिला माणूस ट्रेनला सकाळी 5:30 वाजता. आणि त्याच्यामध्ये त्याने जुगाड काय केला आहे बघा. जुगाड बघा मित्रांनो, अशी लावला आहे. ओके हां हां. आणि हेल्मेट म्हणून पाऊस आतमध्ये. आणि जो हे काय चष्मा लावला त्यांनी, हा बघा हा जुगाड आहे मित्रांनो. मला बोलतो हा उन्हातला आणि हा पावसातला. आता जो आहे ना त्याचा, हा पावसातला आहे आणि हा उन्हातला. आणि हा उन्हातला, म्हणजे रात्री पण कामाला यायला. बाबा हा जुगाड आहे दिगंबरचा. प्राईस काय आहे? प्राईस सांग. प्राईस काय रे? 1200 रुपये. ऑनलाईन वाटतो. आवाज नाद पण करू शकत नाही खायामध्ये. बरोबर. काय कॉम्पिटिशनला कोण तर लावा ताकद. चला आता आपण इथून जातोय सरळ. आपल्याला जायचं या मार्गे. इथून आता आपल्याला 10 मिनटं बाकी आहेत. 10 मिनटामध्ये आपण गाड्याच्या पायथ्याशी पोहोचू. चला. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्त्यात तेच नाही समजत. हे बघा इकडे गाव आहे, चंडिका देवी आदर्श तरुण मंडळ. असा हा रस्ता लागला आपल्याला ऑफ रोड. तर आता आपण मोरबे डॅमजवळ पोचलो आहे. आणि आम्ही बघता या साईडने आलो. रस्ता बघा, हा टर्निंग आहे ना, त्याच्या साईडने आम्ही तिकडून आलो. आणि एक सुंदर गावसुद्धा लागलं. मस्त गाव होतं ते. मी त्या गावातील काही होमस्टे वगैरे आहेत, त्यांचे पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तिथं. आता बघताय आपली मंडळी सर्व तिकडे आहेत, त्या साईडला उभी आहेत. आणि डॅम दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, खूप मोठा धरण आहे हा. आणि पाणी पण भरपूर आहे बघा. त्या साईडला बरेच असे पर्यटक दिसत आहेत आपल्याला. आणि मेन डॅमचा जो दरवाजा आहे ना, तो तुम्ही बघताय खूप पुढं आहे एकदम. ते बघा ते त्या साईडला तिकडं आहे. पक्ष्यांची आवाज मस्त. तर फायनली मित्रांनो, सोंडाई किल्ला बेस विलेजला आलो आपण. आणि पार्किंग बघता या साईडला आपल्या पाठी. बाईकची पार्किंग इथं आहे. त्याच्यानंतर या मोठ्या बसेससुद्धा आल्यात. संडे असल्यामुळे बराच पब्लिक किल्ल्यावर आला आहे. हे बघा, पार्किंग एरिया खूप मोठा आहे. आणि या साईडला प्रितेश आहे. कसा वाटला इथपर्यंतचा प्रवास? कसा वाटला? छान वाटला इथपर्यंत प्रवास. आता जाऊया वर, पाहूया नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटते. ओके. आणि आपले 2 मेंबर तिकडे माहिती काढतात, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही गाडी चर्नी रोडवरून आले. दिगंबर बोलते दादा जाताना मला या गाडीत नाही. आला आहे आमच्यासोबत बाईकवर. कमाल. चला जाऊया, इथूनच जायचं आहे सरळ आपल्याला वरच्या रस्त्याने. आणि आता वाजलेत, टायमिंग सांग जरा. 11 वाजले. आपल्या गाड्या आपण इथे लावल्या बघा. आणि बाईक पार्किंगचे पर गाडी 50 रुपये चार्जेस आहेत. चला इथं पार्किंग करून आपण पुढे जाऊया. एकदा पुन्हा बघा, पार्किंग लॉट मोठा आहे. आणि आज पब्लिकसुद्धा गाड्यावर बरोबर भेटणार आपल्याला. बघूया आता पुढं कसं काय ते. हे बघा किती मोठ्या मोठ्या गाड्या आल्यात. आणि आपल्याला ह्या गाड्याला काय अशा प्रॉपर पायऱ्या नाही, पण हा गड तसा बघायला गेला ना तर इझी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या अशाच रस्त्याने जायचं आहे. चला मंडळी, सुरुवात करूया. याच रस्त्याने आपल्याला पुढं जायचं आहे. थोडं पुढं आलो. गावातील मंडळी आहेत, छोटी मोठी दुकानं लावलेत त्यांनी. तुम्हाला जर गरजेच्या वस्तू लागल्या इथं तर नक्की त्यांच्याकडून विकत घेत जा. गावठी भाजी सरायला लागली रे बाबा. सरायला लागली तेव्हा ती बोलली.
हे बघा ह्या आजी बसल्या तिकडं. या साईडला आपल्याला दिसते ना टाकल्याची भाजी दिसते, त्याच्यानंतर तेरी आहे आणि ही कुठली तरी पालेभाजी दिसते. चला याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. बेडा लागला हा बेडा लागला, या जुन्या आठवणीत आपल्या बेडा लागलाय. बेडा पार करून पुढे जाऊया. टोल, जुन्या काळातला टोल. जुन्या काळातला टोल, बरोबर. बेडा पार करून आपण पुढे आलो तर बघा त्या साईडला बेडा आहे. बघा मस्त शेती केलेली दिसते. आम्ही याला आव्हान बोलतो. हे आव्हान आहे ना, पाऊस पडला ना की हा थोडा अजून उंच झाला की मग याची लावणी होते. हा मोठा असा तरवा आहे, म्हणजे चोंडा, आम्ही चोंडा पण बोलतो याला. बऱ्यापैकी थोडा अजून मोठा झाला ना का मग लावणी होईल. भात शेती आहे ही, तांदूळ आहे, तांदूळ. आणि रस्ता बघा, याच रस्त्यातून आपल्याला पुढं पुढं चालत जायचं आहे. दिगंबर कसा आहे? मस्त रस्ता आहे ना. मस्त एकदम गावी आल्यासारखं फील होतंय. मस्त हिरवा आहे, मस्त धबधब, अजून ब्लॅक वॉटर. रस्ता पण ॲडव्हेंचरस आहेत, थोडं नागमोडी, खड्डे खड्डे. हे बघा असे रस्ते आहेत आणि या रस्त्यामध्ये आपण चालतोय. पिकण्यासाठी मस्त आहे. हा भाव मी घेऊ असा. भाव रानटी आणलंय, ए बाबू थांब तिकडे थांब. रानटी आणलंय. बाबू काय रे हा? कोंबडी. रानटी कोंबडा आहे, गावठी आहे ना. गावठी कोंबडा आणलाय बाबूने. हे बघा इकडं कुठं वरती घेऊन गेलेलास? वरती वस्ती आहे ना. वरती होते. अच्छा वरती आहेत का माणसं? मित्रांनो, आपण त्या साईडने आलो आणि त्याच्यानंतर बघताय वाटेमध्ये भला मोठा झाड पडलाय. त्याची अवस्था बघताय, पूर्ण वाळवी लागली त्याला आणि पावसामध्ये पूर्ण तो भिजून एक साईडला पडलाय. आपल्याला सरळ असं जायचं आहे या रस्त्याने वरती. या गळीतून आपण वरती आलो, त्याच्यानंतर असा एरिया येतो पूर्ण सपाट. छोटी मोठी दुकानं आहेत तिकडं, काय लागलं तर घेत जा. नजारा तर एक नंबर आहे. त्या साईडला चौकी टाईप दिसते काहीतरी. बरेच अशी ट्रेकर मंडळी आलीत सोंडाई किल्ल्यावर. महाडवरून आमच्या जवळची मंडळी आहेत, आम्ही महाप्रवाले. मित्रांनो, आपल्या ओळखीची मंडळी भेटली तिकडं, दाभोळचीच आहेत सर्व. चला मित्रांनो, येतो जाऊन वरती. चला असंच जायचं आहे समोर आपल्याला पुढं. दुर्ग सोंडाई काही सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघा इकडं. वरती सोंडाई देवीचे मंदिर आहे आणि मंदिराचे पवित्र राखा लिहिले इथं. त्याच्यानंतर अजून काय लिहिलं आहे ते तुम्ही स्टॉप करून नक्की वाचा. आपल्याला या साईडने असं जायचं आहे आणि आपली मंडळी इकडं. चला, आपल्याला बोर्ड लागला, त्याच्यानंतर थोडं पुढं आलो. छोटं मंदिर दिसतंय, दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. आता बघताय तुम्ही स्लिपरी आहे पूर्ण. येता येतं चांगल्या ग्रिपचे शूज घ्या. हे बघा किती छोटा रस्ता आहे, यातून आपल्याला जायचं आहे. रस्ता कुठे पुढं? अरे चला रे, आहे रस्ता पुढे. मॅन वर्सेस वाईल्ड बोलतोय. एक मिनिट थांबा. मोठी ढाला नाही का? तुम्हाला दाखवतो. हे बघा मंडळी कशी येतात आपली. सावकाश रे, पाय सरतायत. हे एक्सपिरियन्स टेकर असल्यामुळे ना हात न लावता येतात. हे बघा कशी चढाई आहे आणि पूर्ण लास्टपर्यंत असाच रोड आहे.
खाली जाताना पण एक पुढे एक मागे असलं की पटकन जाणार खाली. आणि घसरगुंड निघले तर अजून जेवढे जास्त लोक तेवढे. पावसाळ्यातले ट्रेक खूप भारी वाटतात, कारण आजूबाजूचा परिसर पण आहे ना मस्त मनमोहक वाटतो. परंतु पावसाळ्यात ट्रेक करताना खबरदारी पण घ्यायची आपल्याला. हे बघा तसंच वरती जातो आपण. जय शिवराय दादा. जय शिवराय. सोंडाई किल्ला पूर्ण करून ही मंडळी परतीच्या प्रवासाला निघालीत. चला जय शिवराय दादा. त्याच्यानंतर हा कातळाचा पॅच लागलाय. हा कातळाचा पॅच कव्हर करून आपण वरती जातोय. सध्या हा भाग स्लिपरी नाही आहे. जास्त पाऊस झाला की नंतर इथं शेवाळी भासते आणि मग हा पॅच स्लिपरी होतो, ज्याप्रमाणे आम्हाला दाखवतो तुम्हाला. जरी साईडची बाजू बघितलीत ना इकडं अजूनपर्यंत नाही, पण अजून थोडा पाऊस झाला की ती साईड स्लिपरी होते. त्याच्यामुळे आपल्याला सांभाळून पाय ठेवून जायचं आहे पुढं. हे बघा मग अशी पाऊस येऊन गेला ना त्याच्यामुळे बघा थोडं पाणी चालू झालं आहे. आता आपण बघताय त्या साईडनं खालून आलो असं, आणि नंतर हा असा पॅच लागला आहे. तर हे बघा हा ग्रीप दिसतोय तुम्हाला. ग्रीपमध्ये पाय ठेवून आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. बघा छोटे छोटे ग्रीप दिसत आहेत, पायऱ्या आहेत त्या दगडामध्ये कोरलेल्या. त्यांचा आधार घेऊन सावकाश पुढे जायचं आहे. हे बघा किती छोट्या पायऱ्या आहेत. आणि आपले मेंबर वरती गेलेत आधीच, आपण जातोय. आणि वरून नजारा बघा. मगाशी आपण त्या डॅमच्या तिकडे होतो त्या साईडला तिकडं, आणि वरती धुकं आहे बऱ्यापैकी. पाऊस पडतोय त्या साईडला. तर बघायला गेलात ना तर या किल्ल्यावर येताना रस्ता चुकायची अशी काही भीती नाही आहे. पायवाट पूर्ण अशी मळलेलीच आहे. हे बघा. आणि बिगिनरसाठी म्हणजे जे नौके आहेत नौकांसाठी हा किल्ला ओके आहे. या किल्ल्यावर नौके येऊ शकतात. फक्त जर पावसामध्ये येत आहे तर चांगल्या ग्रिपचे शूज वगैरे घालून येत जा. जसं जसं वरती चढतोय मित्रांनो तसं तसं अशी छोटी दुकानं लागत आहेत. तर तुम्ही खाऊ वगैरे इथून घेऊ शकता. बघताय गड जवळजवळ अर्धा चढलो आहे आम्ही. दुकानं भरपूर आहेत रस्त्याला. तर पाण्याचा वगैरे प्रश्न नाही, पाणी वगैरे तुम्हाला मिळून जाईल. फक्त येताना कॅश सोबत ठेवा. जीपेचा कधी इश्यू होऊ शकतो. रेंज तर आहे पण आपल्यासोबत प्रवास करताना कॅश थोडी सोबत ठेवायची. आता आम्ही एक साईडला बसले होते तिथं आणि या ताईंच्या दुकानातून लिंबू पाणी घेतोय. एक लिंबू पाणी इकडं 20 रुपये आहे. मॅगी पण आहे इकडं. मॅगी पण बनवता ना ताई. आणि त्याच्यानंतर इकडे चिप्स, मला वाटतं इथं कोकम सरबत पण आहे. बाकी चॉकलेट्स वगैरे आहेत. आणि इथं काकडी आणि लिंबू आहे. पाण्याची व्यवस्था तर होऊनच जाईल. तर बघता इकडं असा ताईंचा शॉप आहे या साईडला. आणि आतमध्ये बसायची पण अरेंजमेंट चांगली केली त्यांनी. हे जे बघताय ना तुम्ही हे मस्तपैकी झाडाचं लाकूड आहे आणि त्याला असा आधार देऊन आहे ना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. खूप मस्त वाटलं. आणि आतमध्ये मस्त सारवलं आहे त्यांनी बघा. आणि आजूबाजूचा असा परिसर आहे. आता किल्ल्यावर आहे ना, सोंडाई किल्ल्यावर आहे मी आता. आणि बाजूला बघता तर खूप धुकं आहे. मस्त वातावरण वाटतं आहे आणि खूप असा पब्लिक आला आहे. बरेच मेंबर आलेत किल्ल्यावर आज. आणि आपली सर्व मंडळी त्या साईडला बसलेत.
ताई लिंबू पाणी बनवते तोपर्यंत आपल्या मित्रांना विचारूया कसं वाटतं रे किल्ल्यावर येऊन. मस्त मजा आली. अजूनपर्यंत किती ट्रेक बाकी आहे तुमची? पाहूया मला 20% बाकी आहे. 10-20% बाकी आहे. 80% पूर्ण झालेलं आहे. रोहिदाला विचारूया आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स इथपर्यंतचा. 80% आपला ट्रेक पूर्ण झाला आहे. 20% आपला बाकी आहे. तो आपण एक 10-15 मिनिटात 10-15 मिनिटात आपला ट्रेक पूर्ण होईल. आणि बघताय आम्ही सोबत येताना जी बॉटल घेतली होती ही जरी खाली झाली असली तरी आम्ही गडाच्या खालती नेणार आहे. आम्ही आमच्याकडून गडावर कोणताच कचरा होऊ देणार नाही. आणि बाकीच्या आपल्या मित्रमंडळाला पण सांगू इच्छितो की आपण अशा निसर्गाच्या ठिकाणी येत आहे गड किल्ल्यांवर तर आपल्याकडून कोणताही कचरा या निसर्गात होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. पूर्ण ढग आलेत आता किल्ल्यावर. बघा इकडं साईडचं जर तुम्ही दृश्य बघितलात ना पूर्ण धुका आहे. बघूया आपला लिंबू पाणी झाला काय रेडी. शूज क्यों पहन के आता है ये नकली वाला? ओरिजिनल आहे. काय इथं गडावरच राहता? नकलीवाला होता तो स्लीप. खाली राहतो ना. ओके संध्याकाळची सकाळी पाठही आहे. अच्छा. फायनली लिंबू पाणी तयार झालं आपला. आपण 4 जण आलो आहे गडावर आज. बाकी मंडळी येणार होती पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत ते. दादा धोका हा दिवसभरच असतो का कंटिन्यू असं? कंटिन्यू असतो. पावसाला कंटिन्यू नाही तर मग क्लिअर होतं एकदम. बघताय तुम्ही बाजूचा परिसर पूर्ण धुकाच आहे. मगाशी याच्यापेक्षा जास्त धोका होता. आणि कधी आलात ना सोंडाई किल्ल्यावर तर दादा आणि ताईंच्या दुकानाला नक्की भेटते. दादा नाव काय तुमचं? भगवान खडके. भगवान खडके असं दादांचं नाव आहे. तर कधी आलं तर नक्की भेटा. मॅगी नाश्त्याची सवय तुम्हाला इथं होऊन जाईल. भाजी मॅगी कांदा भजी वगैरे सर्व देतात ते. जेवणची ऑर्डर असले जेवण पण देतो. जेवणाची पण ऑर्डर घेतात जर कधी आलात तर. दादा नंबर सांगा एकदा. आमचा नंबर नितीन जोडे आहे. अच्छा नंबर दाखवा एकदा. नंबर आहे नितीन जोडे. नंबर नोट करून घ्या मित्रांनो 7261908967. तर आलात तर कधी नक्की दादांना भेट द्या. जेवणाची पण ऑर्डर ते घेतात. धन्यवाद. म्हणतात तरी हां. ओके ओके. तर आपला लिंबू पाणी बघताय आपण घेऊन चाललो आहे. लिंबू पाणी घेऊया. आपल्यासाठी लिंबू पाणी घेऊन आलेलं आहे. लिंबू पाणी घ्या मित्रांनो. वाव इकडे बिबू बसलाय. कुठे बाबू? ॲस्टॅटिक. ट्रेकिंग करताना लिंबू पाणी खूप गरजेचं आहे. काय स्टॅमिना वाढतो. घ्या. तुमचा नजारा विथ लिंबू पाणी घेऊया. एकच प्याला. हा शक्कर तुम्ही थोडं मस्त एकदम. साखर कमीच पाहिजे रे. मग जास्त पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात लिंबू पाणी. वा मस्त आहे. स्टॅमिना वाढेल. आता ट्रेकिंग तेवढी जास्त नाही राहिले. खूप कमी राहिले. बराच टप्पा आपण पार केला आहे. आणि आपली जिथं मंडळी बसलेत ना तिथं बघा बसायला कसा केलेला आहे. एकदम निसर्गातली साधने वापरून अशी सुंदर बसण्यासाठी केलेलं आहे त्यांनी. पूर्णपणे लाकडाचाच वापर केलेला आहे. लाकड आणि खिल्ले ठोकलेले आहेत. मस्त वाटतोय. लिंबू पाणी पिऊन पुढे जाऊया. लिंबू सरबत पियालो तिकडे खाली आणि अजून वरती चढलो आपण. आणि आता पाऊस आला आहे. पाठी बघताय पूर्ण नजारा. डॅम पण इथून एकदम क्लिअर दिसतोय. डॅममध्ये पाणी भरपूर आहे. आणि आजूबाजूचा नजारा बघा कसा वाटतोय. पावसात तर अजून भारी. हे बघा अशीच वाट आहे. आपल्याला या वाटेनेच जायचं आहे पूर्णपणे. बघा नजारा बघा कसा वाटतोय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसते मला आता माहिती नाही. मी मोबाईलला कवर पण लावला आहे. थोडी क्लॅरिटी आपली ब्लर पण होऊ शकते. सांभाळून घ्या. पण जो नजारा डोळ्याने येतोय एक नंबर येतोय खरं तर. आणि माझ्या पाठी बघताय त्या साईडला असंच जायचं आपल्या तिकडून. आणि आपली मंडळी हे बघा छोटी छोटी दुकानं आहेत त्याचा आसरा घेत जात आहेत. वा
जाऊया आपण, चला पुढं. फायनली पाऊस आला. अरे एक नंबर, मला पाऊसच पाहिजे होता. पाऊसच पाहिजे होता दिगंबरला जायला आलेलो, आणि शेवटी पाऊस आला. जीवनाचे सार्थक झाले पाऊस आल्याने. जीवनाचे सार्थक झाले बोलतोय. आणि आमच्या मुंबईमध्ये पाऊसच नाही. सावकाश आहे. छत्री घेतली पण पाऊसच पडत नाही. तर मित्रांनो, हा प्लॅन आमचा रात्री अचानक झाला आहे. काय दिगंबर? मला फसवते. आम्ही रायगडला जाणार होतो, पण थोडे मेंबर कमी पडत होते. बाईकने नव्हतं जाणार, एर्टिगाने जाणार होतो, पण मेंबर कमी पडले असल्यामुळे जवळचा ट्रेक कोणता तर सोंडाई निवडला. मी याच्या आधी येऊन गेलोय. आपल्यासोबत आता जे तिघजण आहेत ते या किल्ल्यावर पहिल्यांदा झालेत. वा, पाठी बघा माझ्या, मस्त. पाऊस आला ना की छोटे छोटे वॉटरफॉल चालू होतात, छोटे धबधबे चालू होतात. दाखवतो मी तुम्हाला, थांबा. हे बघा, एक सर येऊन गेले ना की मग हे छोटे धबधबे असे चालू होतात. या साईडला बघा, त्या साईडने पाणी येतं वरून पूर्ण. कोण? काय आला? सोनूला आपल्यावर भरोसा नाही. सोनूला आपल्यावर भरोसा नाही बोलतोय. काय नाही, विषय काय आहे? सोनू येतच नाही. तो बोल ना, ती एक लाईन बोल ना ती. माझ्या भरोसा नाही. हा, इथं 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 काय बोलू? तीच लाईन. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय? सोनूला बोलताय दिगंबर माझ्यावर भरोसा नाही काय, कारण सोनू आहे तिथं आणि मी आहे इथं. आणि दिगंबर आहे इथं. ठीक आहे, मी बाईक पार्टनर आहेत दोघं. परत एकदा, सोनूला माझ्यावर भरोसाच नाही. सोनूला माझ्यावर भरोसा नाही. चला जाऊया, मस्त ट्रेकिंग करायला मजा येते. छोटे छोटे वॉटरफॉल बघत आपण चाललोय. आणि बोलव. आता तरी सोनूला बोलतोय. आता धुकं गायब झालंय, पण थोड्या वेळानं परत येतं. बघा किती वरती आलो आपण आता. समोरचा नजारा एकदम भारी. आणि इकडे ट्रेकर मंडळी येत आहेत वरती. रोहादा येतोय. सोनू कुठं आहे रे? सोनू कुठं राहिला? आपला सोनू बघा तिथं आहे. सोनू मला वाटतं आता दुसरा. आपला सोनू बघा स्वतःचा मार्ग निवडतो एकदम एक साईडने. हा सोन्या, गुड. वा वा, ये बरोबर आहे, तिथून येशील. पाय फक्त नीट ठेव बस. सोनू स्पायडरमॅन. फायनली सोनू आला वरती आणि इकडे रोहादा चढतोय. रोहादा पण आला आता वरती. स्पायडरमॅन. हा, तिथून पण आहे. तिकडून यायला सांग रे मित्रा, यायचं असेल तिकडून यायला सांग. तिथं आहे तो काकू, तिथं slippery आहे थोडं. जे सकाळी चढले होते ना ट्रेकर, ते आता परतीच्या प्रवासाला लागलेत. आणि आम्ही आता गड चढतोय. आरामसे. चला, वातावरण क्लिअर झालंय. थोड्या वेळात धुकं परत येईल, कारण टायमाला धुकं येत आहे. सोनूला आता माझ्या भरोसा लागला. दिगंबर, सोनू आला. सोनू, दिगंबर काय बोलतो मगाशी माहिती आहे? सोनूला माझ्यावर भरोसा नाही. हा, तो लेकर आपली बहन को भरोसा नाही का? एकदा मॅपवर माहिती आहे ना कुठे घेऊन गेलाय तो. राईट बोला, लेफ्ट घेऊन गेला. तिथपासून भरोसा नाही आहे सोनूला. उसको मैप ही नहीं पता है इधर जाता है, राइट लेफ्ट पता ही नहीं, इधर घूम रहा है. हा तुमचा मग जुना मॅटर आहे म्हणजे. त्यापासून मी द्यायचा बंद केला मोबाईल. आता मीच बघतो. हा, मग गळ्यात टाकून मला बघायला लागते.
ढगांची मुवमेंट बघा आणि त्या साईडला त्या वॉटरफॉल आहे मोठा धबधबा आणि ही पूर्ण घळ आहे. हा गजब का फीलिंग है ये. आता अशा टप्प्यावर येऊन पोचलोय. तिथं बघता आपल्याला तिथून पायऱ्या दिसत आहे पाठी, म्हणजे लोखंडी शिडीचा रस्ता आहे तो. आणि जर या किल्ल्यावर येत आहे ना, सोंडाई किल्ल्यावर तुम्ही, तर जागोजागी छोटी छोटी दुकानं आहेत. मी मगाशी तुम्हाला दाखवलीत, वरपर्यंत आहेत, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पाण्याचा वगैरे खायचं काय. आणि हा जुगाड बघताय तुम्ही, वाऱ्याने उडू नये म्हणून वजन ठेवला आहे. आणि आजूबाजूचा परिसर तर एक नंबर आहेच, त्याचप्रमाणे हे गडाचं सौंदर्य बघा किती खूप भारी आहे. त्या शिड्या पार करून आपल्याला जायचं आहे लोखंडी. आणि तोपर्यंत आपल्याकडे मित्रमंडळी सर्व फोटो काढतायत. एक नंबर फोटो आहेत या व्ह्यूमध्ये. फोटोचा मोह आवरे ना. आणि 5-5 ते 10 मिनिटांनी आहे ना, या किल्ल्यावर आहे ना धुकं येतंय जात आहे, धुकं येतंय जात आहे. खूप भारी वाटतंय. प्रवास चालू झाला होता बोरवलीवरून सकाळी 6 वाजता. जुईनगरला आम्ही 7:30 वाजता पोहोचलो होतो. आम्ही चौघजणच आहोत. दिगंबर आहे, रोहित आहे, प्रितेश आहे आणि मी आहे. प्रितेश आणि मी बोरवलीतून आलो आहे. आपला डिगूबाई मरीन लाईन्सवरून आला आहे आणि रोयादा नेरूळवरून आला आहे. तर अचानक झालेला प्लॅन खूप मस्त वाटतं आहे. पावसाची संगत पण आम्हाला मिळाली मस्त आणि गडावर धुकं पण लाभलं आहे. तर या किल्ल्यावर जर येत असाल तर तुम्हाला जवळजवळ 88 गाडी येते. तर आम्ही चालू केला होता जवळजवळ 11 वाजता चढायला. आत्ता वाजलेत 1:15 वाजता आहे. तर आम्ही खूप आरामात चढतो आहे. तुम्ही जर एकदम एक संलग्न चढला तर जास्त वेळ लागणार नाही. आम्ही थांबत थांबत चढतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाईम गेला फोटो काढत आणि पूर्ण निसर्ग निहाळत आम्ही चढतो ना, त्याच्यामुळे आम्हाला वेळ थोडा जास्त लागला. तुम्ही जर एक मापी किल्ला चढलात ना तर तुम्हाला तेवढा वेळ लागणार नाही. जातो आता शिडीकडं, त्याच्या आधी आपण फोटो काढून घेऊ. हे बघा 2 पाण्याच्या टाक्या लागल्यात मित्रांनो. पाणी एकदम निवळ आहे. त्या साईडला पण पाण्याचा टाका आहे आणि या साईडला पण आहे एकदम निवळ पाणी. त्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन बघा कसं केलं आहे. तर हे टाके एक्सप्लोर करून आपण शिडीकडे जाऊया. सोंडाई किल्ल्यावर मस्त पाण्याचे टाके लागले, तुम्हाला दाखवतो. तुम्ही सुद्धा बघा, खूप भारी आहे. आणि पावसाळ्यामध्ये बघा किती भरलेत ते आणि निवळ पाणी आहे. हा एक टाका आहे आणि त्याच्यापुढे अजून एक टाका आहे आणि बरेच अशी मंडळी बघतायत. हे बघा पाण्यात आहेत ना, मासेसुद्धा आहेत छोटे छोटे. तुम्हाला तर दिसणार नाही कारण वारा सुटला आहे ना. तर चला आपण जाऊया पुढे, आपला प्रवास चालू ठेवूया. फायनली शिडीच्या वाटेला चाललो आपण. आता शिडीवरून पुढे वरती जातोय सोंडाई किल्ल्याकडे. जाऊया. लोखंडी शिडी लागली, दिगंबर वरती गेला, इकडे रोहत आहेत. चला आपण पण जाऊया पटापट. या शिडीवरून सावकाश जायचं आहे मित्रांनो. हे बघा रितेश आहे इकडे पाठी. चला सावकाश पाय ठेवून, हे रेलिंग आहे ना, याला पकडून आपण जाऊया पुढं. एका वेळी 2 माणसं पास होत आहेत, एवढी जागा आहे शिडीवर. आणि खाली बघा रितेश येतोय खालून आणि या खालचा नजारा बघा. चला वारं बऱ्यापैकी आहे. 10 मिनिट में फोन करू. बरीच मंडळी परतीच्या प्रवासाला लागली तिकडे. हे बघा याची
नजारा खूप भारी दिसतोय. माझ्या पाठी बघताय 5ची सीडी चढली आपण. त्याच्यानंतर अजून एक वरती सीडी आहे, तर ती पण जाऊ. त्याच्या आधी अजून एक वरती पाण्याचा टाका लागला आहे आपल्याला, ते बघूया आपण. दाखवतो तुम्हाला. अजून एक पाण्याचा टाका लागला आपल्याला मस्त. हे बघा, पूर्ण पावसाचं पाणी झिरपून या टाकीमध्ये जमा होत आहे आणि हे पाणी आपण पिऊ पण शकतो, एवढं शुद्ध आहे. आणि हा आजूबाजूचा नजारा, जसं जसं मी वरती चढतो त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बाहेरचा नजारा पण दाखवतो आहे. हे बघा, आज गडावर किती गर्दी आहे, बरेच मंडळी आलेत. हा किल्ला मुंबईपासून जवळ असल्यामुळे आहे ना, बरेच ट्रेकर मंडळी या किल्ल्याला भेट देत असतात. मुंबईपासून खूप जवळ आहे, 88 ते 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये हा किल्ला आहे आणि मस्त आहे. पावसात तर खरोखर भारी आहे. आता आम्ही जरा इथं या साईडला थांबलो आहे, कारण वरची मंडळी जे परतीच्या प्रवासाला लागलेत ना ते उतरतात. आम्ही खूप एकदम आरामात गड चढतो. माझ्या या साईडने वारा भरपूर येतो, तुम्हाला आवाज येतो. पाऊस चांगला आहे आणि वरची मंडळी उतरेपर्यंत आपल्याला अचानक ठरलेला प्लॅन कधी पण भारीच असतो. आता जे ट्रेकला आलेत नाही ते मला बोलतील की आम्हाला सांगितलं अचानक झालं आहे. ज्यांना सांगितलं होता त्यांचे काही मेंबर कॅन्सल झाले, कारण काहीतरी काम होतं त्यामुळे आम्ही चौघेजण चालू. तर नजारा आजूबाजूचा भारी तर वाटतोय. आणि आता चला चढूया. एक लाईन क्लिअर झाली तर जाऊया आपण हळूहळू. हे बघा, दिगंबर आणि सोनू गेला पुढं, सावकाश जाऊया आपण सुद्धा. मगाशी धुकं होतं आणि बघताय पूर्ण हा खालचा एरिया किती मोठी घड आहे. या साईडला हा पूर्ण एरिया आहे ना धुक्याने कव्हर होतो. आणि आता ही दुसरी सीडी लागली. प्रितेश गेला वरती, आपण पण जाऊया. राजा, कसं वाटतं आत्तापर्यंतचा प्रवास? मगाशी बोलल्याप्रमाणे तो बघा, एक छोटासा दगड आहे. छोटासा दगड दिसतोय, त्याला आपण झूम करूया. पण खूप मोठा आहे. मोठा आहे आणि तो कसा स्टेबल राहिला आहे. वा, चला गर्दी कमी झाली तोपर्यंत वरती जाऊया. आम्हाला एक फायदा चांगला झाला की भले आम्ही थोडा लेट आलो, पण गडावर चढताना आम्हाला गर्दी कमी भेटते, कारण सर्वजण परतीच्या प्रवासाला लागलेत. सावकाश सावकाश बघा, असा ग्रीप घ्यायचा आहे आणि आपल्याला हळूहळू वरती चढायचं आहे. ही पूर्ण लोखंडी सीडी आहे. आपण किती वरती आहोत एकदा दाखवतो तुम्हाला परत. चला, आपण आता एक सीडी पार केली. आता आपण मित्रांनो दुसऱ्या सीडीला आलो आहे आणि आपली मंडळी वरती चढली, पण हळूहळू चढतो आहे. काय घाई करायची नाही, आपल्याला आरामात जायचं आहे. 1 डे ट्रेक आहे आपला. 1 दिवसामध्ये हा ट्रेक कंप्लीट होतो आणि तो पण आरामात होतो. तर ही सीडी आहे, या सीडीला मस्त असं पकडून वरती जायचं आहे. एवढी का अशी एकदम स्टीप नाही आहे सीडी, बघताय माझ्या पाठी तुम्ही. तर हळूहळू आपण जाऊया. चला, बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. प्रत्येकाने क्षण अनुभवला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि आता पाऊस चालू झाला, आपण मोबाईलला कवर टाकून घेऊया आणि मग शूटिंग करतो मी. चला, बघताय मित्रांनो, सोंडाई किल्ल्यावर छोटी परी आले. कुठून आले? मुंबईवरून. ती आईवडिलांना बोलते की मला सोडा, मी एकटी जाते. तर बघताय, चला जावा सावकाश. दुसरी सिटी चढलो. पाण्याची टाकी लागते. पाण्याची टाकी मुबलक प्रमाणात भरले. पिण्यायोग्य पाणी आहे. त्याच्याच साईडला एक गुफासुद्धा आहे. आणि पाऊस पुन्हा चालू झाला आणि हे धुकं पण बघताय तुम्ही कॅमेऱ्यामध्ये किती दिसते बघा तुम्ही एकदा. आणि हे बघा, ही दुसरी सीडी होती, ही आपण पार करून वरती आलो आहे. किती भारी नजारा आहे बघताय तुम्ही. हे सुख अनुभवायला कुठे यावं लागतं आहे? हे सुख जर अनुभवायचं असेल तर सोंडाई किल्ल्यावर यावं लागतं आहे. सोंडाई किल्ल्यावर येताना आहे ना तुम्ही, मी मगाशी बोलल्याप्रमाणे मजबूत ग्रिपचे शूज घ्या, जेणेकरून पाय कुठे सरणार नाही आणि आपला प्रवास एकदम सुखकर होईल. अशा सीड्या तुम्हाला
यूज करायच्यात. आणि इकडे बघता हे श्वान आलेत. हे बरोबर थांबा रे. ह्या सीट आपल्याला पार करून जायचं आहे. ते काय आपल्याला भुकत नाहीत, नवीन कुत्रा आल्यामुळे ते भुकत असतात. आणि तिकडे वॉटरफॉल पण चालू झाला. माझ्या कॅमेऱ्यात एवढं दिसणार नाही तुम्हाला, कारण धुका आहे, डोळ्याने स्पष्ट दिसतंय. पाऊस पडून गेला ना का डोंगरातली धरे आपोआप ॲक्टिव्ह होतात. दुसरी सीडी पार केल्यावर अजून एक छोटी सीडी लागते. ही पार केली की आपण गडाच्या टॉपवर पोचतो. त्याच्या आधी बघताय पूर्ण आजूबाजूला धुका आला आहे आता. आणि हा बघा, हा मेन व्ह्यू पॉईंट आहे. मी पूर्ण 360 फिरतोय, तुम्हाला पूर्ण धुकंच दिसणार आहे. आणि ह्या सीड्या आहेत या साईडला. आपले तिघेजण गेले वरती. चला आपण पण जाऊया, वारा सुटलाय मस्त. 2 मिनटापूर्वी इथं धुकं होतं मित्रांनो, आणि आता धुकं क्लिअर झालं. या साईडला बघताय ज्याप्रमाणे वारे सुटतात ना त्याप्रमाणे धुकं पण क्लिअर होतं आहे. हे बघा, आता या साईडला भरपूर धुकं आलं आहे. सीडीच्या साईडला ही साईड पूर्ण क्लिअर झाली. आणि हे बघा, इकडे तुम्हाला काहीच नाही दिसणार. आणि असे वारे सुटलेत. कसा आहे व्ह्यू, एक नंबर आहे. चला जाऊया, त्या सीडीवरून वरती जाऊया. एक तिथंसुद्धा पाण्याचं टाका आहे तिथं कोपऱ्यामध्ये. तिथं आता एकदम टॉपला आलो आहे. ती काठी लावलेलं दिसते ना, आणि हा बोर्ड, तिथं आपल्याला चपला काढायच्या आहेत आणि मग वरती यायचं आहे. वरती बघताय तुम्ही आपली सर्व मंडळी आलीत. वरती एक मंदिर आहे आणि इकडं आपला भगवा ध्वज. चला आपण मंदिराचे दर्शन घेऊया, पाया पडूया आपण तिथं. आणि हे बघा, धुकं अजून पण आहे आणि इकडे माकडं आलीत. कॅप्चर करूया आपण त्यांना. इकडे 2 माकडं आले बघा. जास्त आवाज केला तर पडून जाईल. शांतपणे बघूया काय करतोय. अंकित take a photo yana. It's such a nice at the high. ये देखो कितना ऊपर अभी कितना अच्छा फोटो आएगा देखा क्या. गडाच्या एकदम टॉपला मित्रांनो सोंडाई माता देवीचं मंदिर आहे. दर्शन करून घ्या तुम्ही सुद्धा. आमचं तर दर्शन व्यवस्थित झालं. फायनली मित्रांनो पाहतोय आपण गडावर आलो आहे. आणि जवळजवळ आपण 1200 फुटावर आहोत समुद्र सपाटीपासून. आणि सकाळपासून आपण 11 वाजल्यापासून हा ट्रेक चालू केलेला. आणि आम्ही तब्बल 4 जण होते या ग्रुपमध्ये. आणि 4 जणांनी आम्ही एकदम एन्जॉयमेंटली हा ट्रेक पूर्ण केला. गडावर साधारण 6 टाके आहेत आणि आपल्याला ते टप्प्याटप्प्याने आपल्याला बघायला मिळतात. आणि हा किल्ला असा आहे की हा फक्त गडावर टेहळणी बुरुज म्हणून त्याचा यूज व्हायचा. आणि साधारण महाराजांच्या 16व्या शतकामध्ये महाराजांच्या काळामध्ये शत्रूवर आणि दळणवळण आणि शत्रूवर नजर याच्यासाठी हा गडाचा यूज करत होते. आणि मला वाटतं त्या काळामध्ये हा जवळजवळ सरनौबत जे पहिले सरनौबत जे नव्हते त्यांच्या काळावधीमध्ये या चौल गावापासून या गडाचा जास्तीत जास्त वापर त्या काळामध्ये झाला असेल. आणि हा ट्रेक एकदम चढायला सोपा आहे. जे नवीन ट्रेकर असतील त्यांनी ह्या ट्रेकचा मला वाटतं पहिला अनुभव घ्यावा. आणि सहज या गडावर आपण हे करता येईल. आणि मला एक सांगायचं आहे याच्यामध्ये आपण आपला जर कचरा वगैरे काही आणला असेल स्वतःचा कचरा स्वतः परत घेऊन जावा. एकदम टॉपवर जर बघायला गेलं ना तर एवढी जागा आहे. हे बघा, भरपूर अशी जागा आहे वरती. प्रत्येक 5-10 मिनटाला आहे ना इथं मोसम चेंज होतं आहे. हे बघा, मगाशी धुकं होतं, आता परत काळे ढग आलेत. थोड्या वेळापूर्वी पाऊस पण होता. प्रितेश, चल मी तर समजा सेकंड टाईम आलो आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स सांग आपल्या फॅमिली मेंबर्सना. एक्सपिरियन्स खूप
छान होतं. असं आम्ही 4 लोक इकडे आलो ठीक आहे. तिथे आम्हाला सोंडाई माताचं मंदिर दिसलं, तिथं आम्ही दर्शन वगैरे केले. फक्त एक व्हिडिओ मला बनवायची आहे, ती आता इथे तसं वातावरण नाही आहे, खाली जाऊन आम्ही तो व्हिडिओ बनवू. ओके, धन्यवाद. बघताय ढग कसे पुढे सरकत आहेत. हे बघा, हे जे ढग आहेत ना असे या साईडला सरकत आहेत पुढं, आणि खाली धबधब्याचा आवाज येतोय मस्त. तर फायनली मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. बघताय तुम्ही सोंडाई किल्ला एकदम बिगिनरसाठी मगाशी बोलल्याप्रमाणे खूप चांगला आहे आणि मुंबईपासून जवळ आहे. मुंबईपासून जवळजवळ 88 किलोमीटर आहे, म्हणजे बोरिवलीवरून 88 आहे. मुंबईपासून अजून 20-25 किलोमीटरचा फरक पडू शकतो, अजून किलोमीटर कमी होऊ शकतात. आम्ही खूप आरामात गड चढलो आहे. तसं बघा गेलं तर गड चढायला एवढा टाईम लागत नाही, पण गडावर आणि आजूबाजूचा परिसर एकदम चांगला असल्याने आम्ही खूप सावकाश चढलो. काय तो ना बरोबर ना. गडाची माहिती आहे ना मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला इथं कसं याल आणि रोड कसा आहे, म्हणजे स्टेप आहेत की नॉर्मल रस्ता आहे, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गडावर मंदिर आहे तो पण दाखवला आहे, नंतर स्टेअर्स आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत. एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, बाय.